प्लांट वॉटर रिलेशनशिप याच्यामधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आपल्याला आज पाहायचा आहे. दॅट इज ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. कारण जो लास्ट पोर्शन आपण स्टार्ट केला होता दॅट वॉज ट्रान्सपिरेशन, बरोबर. त्याच्यामध्ये आपण त्याचे डेफिनेशन, इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता. त्याच्यानंतर मोड्स ऑफ ट्रान्सपिरेशन किंवा आपण त्याला टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन पाहिलं होतं, बरोबर आहे. लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन असेल, त्याच्यानंतर क्युटिक्युलर असेल आणि स्टोमॅटल. तर त्यातला सगळ्यात शेवटचा पार्ट होता आपला स्टोमॅटाचा. अँड इट इज द ओनली पार्ट विच हेल्प इन द एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड ऑल्सो लॉस ऑफ दी वॉटर. प्लांट बॉडीमध्ये जर समजा एक्सेस वॉटर असेल तर त्याला लॉस करण्यासाठी जो पार्ट, जो ऑर्गन यूज केला जातो त्याला आपण म्हणत असतो स्टोमॅटा. त्याच्यानंतर त्या स्टोमॅटाचं डिस्ट्रीब्युशन पाहतो आपण. जर समजा प्लांटचे लिव्ज असतील तर त्या म्हणजे जनरली ग्रीन पार्ट मध्ये प्रेझेंट राहू शकतात. इट मे बी प्रेझेंट इन द स्टेम. पण आता हा लिव्हचा जर पार्ट पाहिला आपण स्टोमॅटाचा पर्टिक्युलर, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन अप्पर सरफेसला राहू शकतं, लोअर सरफेसला राहू शकते की दोन्ही सरफेसला. हे सगळे मुद्दे आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत. आता आज या ठिकाणी ऍक्च्युली स्टोमॅटा ओपन होतात म्हणजे काय, क्लोज होतात म्हणजे काय, आणि त्याच्या मागे मेकॅनिझम कोणतं असेल हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. इथे आपला हा लेसन आज संपून जाईल. तर पहा, सगळ्यात पहिले एक बेसिक स्टोमॅटाचं स्ट्रक्चर जे आपण ऑलरेडी पाहिलंय, पण तरी एक ओव्हरलुक तुम्हाला मी करून देतो. स्टोमॅटा म्हणजे काय, तर एक ओपनिंग आहे. स्ट्रक्चर पाहायचं म्हटलं तर आता याच्यात दोन कंडिशन, एक तर स्टोमॅटा ओपन किंवा क्लोज. ठीक आहे. आपण दोन्ही डायग्राम पाहून घेऊ कशा राहतात. पहिले आपण क्लोजचा पार्ट पाहू. These are the guard cells. याला काय कन्सिडर करतो आपण, गार्ड सेल. त्याच्यानंतर गार्ड सेल्स आर सराउंडेड बाय दी सबसिडियरी सेल. सगळं पाहिलंय आपण. याला म्हणत असतो आपण सबसिडियरी सेल्स, किंवा यालाच म्हणतो असतो आपण असेसरी सेल्स. आता ही जी कंडिशन स्टोमॅटाची मांडलेली आहे पहा, तर याच्या मधात एक पोर असते पहा, एक मायन्यूट पोर असेल दोन्ही गार्ड सेलच्या मधात. तर हे जे पोर आहे या ठिकाणी हे आपण क्लोज कंडिशन मध्ये दाखवलं आहे ना. जर समजा पोर नॅरो झालं असेल तर त्या ठिकाणी आपण त्या स्टोमॅटाला क्लोज कन्सिडर करतो. आणि जेव्हा ओपन होईल त्याचा अर्थ काय होतो की हा जो पोरचा पार्ट आहे, दोन गार्ड सेलच्या मधली जी गॅप असेल त्याला अपर्चर किंवा आपण पोर म्हणतो, इलिप्टिकल पोर म्हणू शकता. तर हा जो पोर आहे हा वाईड होतो. त्याला म्हणतो असतो आपण स्टोमॅटा काय झाला, ओपन झाला. आता सिंपल गोष्ट आहे पहा, स्टोमॅटाला ओपन आणि क्लोज करणं हे मेनली डिपेंड असते कोणावर, तर ऑन दी गार्ड सेल. एक तर ह्या गार्ड सेलचा शेप कसा असायला पाहिजे. बेसिकली गार्ड सेल्स आर किडनी शेप. ह्या अशा टाईपच्या गार्ड सेल असतात पहा. इथं जे गार्ड सेल आपण काढल्या, या गार्ड सेलला पहा आपण म्हणू शकतो दीज आर द सोलन गार्ड सेल. दीज आर द सोलन गार्ड सेल्स. ह्या जर समजा स्वेल झाल्या तर याचा अर्थ ऍज कम्पेअर टू आपण दोन कंडिशन बनवलो, ए आणि बी कंडिशन. तर बी कंडिशन मधल्या ज्या गार्ड सेल आहेत ह्या कशा आहेत, ह्या जर स्वेल आहेत तर याच्यामध्ये कसं आहे, यात वॉटरची लेवल कमी असेल, बरोबर आहे. तर म्हणून आपण त्याला म्हणू शकतो दीज आर द श्रंकन गार्ड सेल. काय म्हणायचं आहे, श्रंकन. आणखी दुसरी एखादी केस, जर समजा या गार्ड सेलला आपण सोलन का झाले असतील हो,
एक तर त्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असेल, गाढ सेल आहे, एखादी सेल फुगलेली असेल, स्वेल झालेली असेल किंवा श्रंक आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स जसं म्हणतो पण तशा टाईपच आहे. तर गाढ सेल इथं श्रंक सोलन आहे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी खूप असेल. इट हॅज लार्ज क्वांटिटी ऑफ दिस सॉल्व्हंट, म्हणजेच आपल्या बायोलॉजीमध्ये ज्याला आपण ॲक्वेस सॉल्व्हंट म्हणतो तो कोणता आहे, वॉटर. इथं वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, सो इट इज सोलन. आणि ज्या सेलमध्ये सॉल्व्हंट जास्त प्रमाणात असते त्या सेलला आपण टर्जिड सेल म्हणतो. कोणती सेल म्हणतो, टर्जिड सेल. जर इथे टर्जिड आहे ए कंडिशन, तर बी कंडिशन याच्या अपोजिट काय असेल, इट इज फ्लॅसिड. का टर्जिड झाली, का सोलन झाली, काय कशाची एंट्री झाली सेलमध्ये, वॉटरची. मग ज्या प्रोसेसमध्ये सराउंडिंग मधून वॉटर आतमध्ये येते, वॉटर एंटर इन साइड द सेल, त्याला आपण म्हणत असतो कोणती प्रोसेस, इट इज एंडॉस्मॉसिस. काय म्हणतो, एंडॉस्मॉसिस. इथं वॉटरची एंट्री झाली, कुठून आली, कशी झाली ते आपण पाहूच. पण आता जस्ट कन्सिडर करा, मला सांगायचं तुम्हाला की ओपन आणि क्लोज मध्ये कोणकोणत्या टर्म्स असतात. कसं काय एंट्री झालाय वॉटर, एंडोस्मोसिस का घडलाय, सराउंडिंग मधून घडलाय. इथं वॉटर एंटर झालं, इथं लॉस होईल, लॉस झाला तर याच्याकरता शब्द वापरायचा तुम्हाला एक्झॉस्मोसिस. बरोबर आहे. इथं ओपन कंडिशन आहे, त्याच्या लॅटरल वॉल आहेत पहा, लॅटरल वॉल. हे जी गार्ड सेलची वॉल आहे याला आपण लॅटरल वॉल म्हणतो. इट बिकम स्ट्रेच्ड, ही स्ट्रेच झाली म्हणून इनर वॉल जी आहे ही काय झाली, इट पुल इनवर्ड्स, ही आतमध्ये अशी पुल केली गेली आणि म्हणून आतमधला पोर जो आहे हा मोठा झाला, त्याला म्हणतो आपण स्टोमॅटा ओपन आहे. या ठिकाणी कसं आहे, ह्या स्ट्रेच मुळे आपण ह्या स्ट्रेच केली स्ट्रेट, त्याच्यामुळे पोरची साईज काय झाली, कमी झाली. कारण आपल्याला हे माहित असायला पाहिजे की जी लॅटरल वॉल आहे इट इज इलास्टिक वन आणि जी इनर वॉल आहे ती इन इलास्टिक असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सगळे टर्म्स आपण क्लिअर केले होते पहा. आता या स्टोमॅटाला ओपन आणि क्लोज करण्याच्या मागे मेकॅनिझम काय आहे, ह्या सगळ्या टर्म्स पहिले तुम्ही लक्षात घेऊन घ्या की गार्ड सेल ओपन आहे, दिस इज द ओपन कंडिशन ऑफ स्टोमॅटा, इट इज ओपन द स्टोमॅटा. And B condition it is the closed stomata. आता पहा, जे वॉटर बद्दल आपण इथं स्टडी करून आलो, दॅट वॉटर एंटर्स इनटू द स्टोमॅटा थ्रू दी सबसिडियरी सेल. या गार्ड सेलच्या सराउंडिंग मध्ये ज्या सेल आपण अशा ड्रॉ करत असतो, these are the सबसिडियरी सेल्स किंवा असेसरी सेल. तर याच्यामधून वॉटर आतमध्ये एंट्री झालाय पहा, H2O एंटर्स. आता काही पॉइंट्स क्लिअर करायचे तुम्हाला. गार्ड सेल मध्ये H2 मॉलिक्यूल एंटर का झाला, ऑस्मोसिस केव्हा घडते, त्याच्याकरता ऑस्मोसिसची डेफिनेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऑस्मोसिस घडण्याकरता तुमच्याकडे दोन कंडिशन आहेत पहा. समजा दोन सेल आपण ड्रॉ करलो, सेल ए, सेल बी. समजा जी सेल ए आहे इट इज हायपोटोनिक, काय म्हणायचं आपण त्याला, हायपोटोनिक. आणि जी सेल बी आहे इट इज सपोज हायपरटोनिक. हायपोटोनिक म्हणजे काय, याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, सोल्यूटचं. बी सेल इट इज हायपरटोनिक, हायपो असेल तर लो कॉन्सन्ट्रेशन असेल आणि हायपर असेल तर हाय कॉन्सन्ट्रेशन असेल. सोल्यूट बद्दल बोलू लागलो आपण. आता सॉल्व्हंट बद्दल बोला. ज्या ठिकाणी सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिथं सॉल्व्हंट काय असेल, जास्त, मोर सॉल्व्हंट. काय असेल, मोर सॉल्व्हंट. आणि जिथं हायपरटोनिक सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे तिथं सॉल्व्हंट कसं असेल, कमी, इट इज लो सॉल्व्हंट. आता मला सांगा ए आणि बी सेल पैकी जे सॉल्व्हंट आहे, कारण आपल्याला ऑस्मोसिस पाहायचं आहे, इट इज द मुवमेंट ऑफ दी वॉटर मॉलिक्यूल, मुवमेंट ऑफ दी सॉल्व्हंट मॉलिक्यूल. तो ए सेल मधून बी कडे ट्रान्सफर होईल का बी सेल मधून ए कडे ट्रान्सफर होईल.
एकदम सिंपल फिनॉमिना आहे. डिफ्युजन असो की ऑस्मोसिस असो, तिथं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असायला पाहिजे आणि एखादा सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर होत असेल सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या थ्रू, तर त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. आणि हे शक्यतो सॉल्व्हंटसाठी जर वापरून राहिलो आपण, तर सॉल्व्हंटची क्वांटिटी जास्त कुठे आहे? हायपोटोनिक सोल्युशन मध्ये. इथं सॉल्व्हंटची क्वांटिटी कमी आहे, मग हे सॉल्व्हंट हाय टू लो फ्लो होईल. म्हणजे सोल्युशन ए टू बी, सेल ए टू सेल बी, म्हणजे हायपोटोनिक टू हायपरटोनिक. हे लक्षात आलं? इथं ऑस्मोसिस घडून राहिलं. आता इथं क्लिअर करा. बी कंडिशन मध्ये गार्ड सेल कशा होत्या? फ्लॅसिड. फ्लॅसिड आहेत म्हणजे त्याच्यात सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आहे. कमी आहे म्हणजे सोल्यूटचं प्रमाण जास्त असेल. सॉल्व्हंट जर कमी आहे तर याचा अर्थ ही जी क्लोज कंडिशन आहे, क्लोज कंडिशन मध्ये स्टोमॅटा ज्या गार्ड सेल आहेत त्या गार्ड सेल कशा असतील? दॅट आर हायपरटोनिक. मग जर समजा गार्ड सेल हायपरटोनिक आहे तर याच्या सराउंडिंग मध्ये असणारी जी सबसिडियरी सेल आहे, ही सबसिडियरी सेल काय झाली? इट इज कन्सिडर्ड ॲज द हायपोटोनिक. गार्ड सेल हायपरटोनिक तर त्याच्या सराउंडिंग मधली सेल ही हायपोटोनिक. मग या हायपोटोनिक मधलं जे वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे, ते गार्ड सेल मध्ये एंटर होईल. एंटर झालं तर ते झालं कोणती प्रोसेस? एंडऑस्मोसिस. म्हणून ह्या गार्ड सेल स्वेल होतील अँड बिकम ओपन. ठीक आहे. तर असा एक मुद्दा मी क्लिअर करायचा आहे की एंडॉस्मोसिस आणि एक्झॉस्मोसिस केव्हा घडते? इट इज डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कोणकोणत्या सेलचं कॉन्सन्ट्रेशन पाहायचं आहे? एक तर गार्ड सेलचं आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सबसिडियरी सेलचं. हे जे एक्सचेंज घडून राहिलं, सॉल्व्हंट मॉलिक्यूल एंटर होतो, सॉल्व्हंट मॉलिक्यूल रिलीज एक्झिट होतो, तर हा कोणत्या सेलमध्ये? एक तर गार्ड सेल आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या असेसरी सेलमध्ये. ओके. सो दिस इज दी ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दी स्टोमॅटा. आता याला एक्सप्लेन करण्याकरता तुम्हाला दोन थिअरीज पाहायच्यात पहा, आणि त्या थिअरीज झाल्यानंतर स्टोमॅटाचा पार्ट इथं फिनिश होईल. ओके. सो लेट्स स्टडी द मेकॅनिझम. Theories. To explain mechanism of opening and closing of the stomata. आता याच्यामध्ये दोन थिअरीज आहेत पहा. त्यातली पहिली थिअरी आपण पहिले पाहू. That theory is starch, sugar, interconversion theory. ठीक है. It was explained by the Steward scientist. It was given by Steward in 1964. तर ठीक आहे. स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्शन थिअरी. आता काय या थिअरीचं म्हणणं असेल? या स्टार्च आणि शुगरचं लेनदेन काय असेल पहा. ह्या सगळ्या आपल्याला टर्म्स इथं क्लिअर करायचे आहेत. डे टाइम आणि नाईट टाइम. एक तर स्टोमॅटाचं ओपनिंग कसं असतं? स्टोमॅटा रिमेन ओपन ड्युरिंग द डे टाइम. हे आपण पाहायला याच्या अगोदर, कारण डे टाइमला फोटोसिंथसिसची प्रोसेस घडते. लक्षात येत आहे तुम्हाला? फोटोसिंथसिसची प्रोसेस घडते, तर त्या ठिकाणी काहीतरी फूड मटेरियल तयार होईल. त्याच्याकरता काही रॉ मटेरियलची गरज असते. आणि म्हणून आपण इथं काय करू पहा, या स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्शन थिअरीमध्ये हे जे दोन सबस्टन्सेस मांडले पहा, स्टार्च आणि शुगर, या दोघांमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे? शुगर म्हटलं आता तो कन्सिडर करा तुम्ही मोनोसॅकॅराइड. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन पाहतो तेव्हा सांगितलंय की शुगर किंवा सॅकॅराइड आर द युनिट्स ऑफ कार्बोहायड्रेट. म्हणजे आपण त्याला मोनोसॅकॅराइड कन्सिडर करून आलो. आणि स्टार्च जर म्हटलं तर इट इज पॉलिसॅकॅराइड.
म्हणजेच कार्बोहायड्रेटचा हा कॉम्प्लेक्स पार्ट आहे. मग याच्यात शुगर जो असतो इट इज ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह पार्ट. इट इज ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवणारा जो याच्यातला सबस्टन्स आहे तो कोणता असेल? शुगर. आणि आपल्याला माहित आहे की कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आलं का त्या ठिकाणी ऑस्मोसिसचा संबंध येतो. हायर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर आता शुगर जे आहे हे सोल्यूट आहे. शुगर काय आहे? इट इज द सोल्यूट वन. मग आता लक्षात घ्या ज्या सेलमध्ये या शुगरची क्वांटिटी जास्त असेल. हे टॉपिक समजून घेण्याकरता तुम्हाला थोडंसं इमॅजिन कन्सिडर करावं लागेल. स्टोमॅटा म्हणजे काय? तर दोन महत्वाच्या सेल पासून तयार होते. एक तर गार्ड सेल आणि त्याला सराउंड करणाऱ्या कोण? सबसिडियरी सेल. या दोन सेलमध्ये सगळं मेकॅनिझम लपलं आहे. मग या दोन पैकी कोणती सेल कॉन्सन्ट्रेटेड आहे, कोणती सेल लो कॉन्सन्ट्रेटेड आहे, हे एकदा समजलं का वॉटर कुठून कुठं फ्लो होते हे समजेल तुम्हाला. ज्या सेलमध्ये वॉटरची एंट्री होईल ती सेल टर्जिड होईल, ती फुगणार, ती स्वेल होणार. स्वेल झाली गार्ड सेल जर आहे ती जर स्वेल झाली तर जे आतमधला जे पोर आहे तो ओपन होईल. ओपन झाला म्हणजे स्टोमॅटा गेट ओपन. मग आपल्याला त्याच्या मागचं मेकॅनिझम हे पाहायचं आहे की ती सेल गार्ड सेल कॉन्सन्ट्रेटेड केव्हा बनते, त्याच्यामध्ये सॉल्व्हंट केव्हा मूव्ह होते किंवा त्याच्यामधून सॉल्व्हंट केव्हा एक्झिट होते. आतमध्ये येत असेल तर एंडोस्मोसिस, त्याच्यामधून वॉटर लॉस होत असेल तर एक्झॉस्मोसिस. त्याच्या मागे या व्यक्तींचं म्हणणं आपण पाहून आलो की हा जो स्टीवार्ड आहे यांनी शुगर आणि स्टार्च यांच्या इंटर कन्व्हर्शन मध्ये कसं एक्सप्लेन केलं की ऑस्मोसिस केव्हा घडते. याच्यानंतरची थेअरी लेविट थेअरी, प्रोटॉन पंप, तो काहीतरी आयनच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करतो. जसं जसं व्यक्तींचं ऑब्झर्वेशन असेल ते स्वतःच्या त्या ऑब्झर्वेशननुसार त्यांना जे रिझल्ट मिळाले त्याच्यानुसार मेकॅनिझम एक्सप्लेन करत असतात आणि आपण फक्त त्याचा एक स्टडी करून राहिलो. ठीक आहे. तर शुगर आणि स्टार्च याचं पहिले आपण सिग्निफिकन्स समजून घेऊन राहिलो. स्टार्च पॉलिसॅकॅराइड आहे. हा ऑस्मोटिकली इनऍक्टिव्ह असेल. पहा याला इनऍक्टिव्ह का म्हणायचं आहे? कारण आपल्याला माहित आहे की स्टार्च इट इज द स्टोर्ड फॉर्म ऑफ द फूड. याचा सेल डायरेक्ट यूज नाही करू शकत. एक तर याला पहिले ब्रेकडाऊन करावं लागेल, कन्व्हर्ट करावं लागेल कशामध्ये? मोनोसॅकॅराइड मध्ये. फूड मटेरियल आपण कन्झ्युम केलं, एक ह्युमन बॉडी कन्सिडर करा. व्हेन एव्हर वी कन्झ्युम द फूड मटेरियल डायरेक्टली डायजेस्ट होते का? नाही. दोन जेवणाच्या मधात 4 ते 5 तास अंतर असायला पाहिजे. का म्हटलं जातं असं? त्याला रिझन आहे की फूड एंटर झाल्यानंतर त्याला ब्रेकडाऊन केलं जाते सिम्पलर फॉर्म मध्ये. नंतर कधी आपली बॉडी त्याला ऍब्सॉर्ब करते, त्याला ऍसिमिलेट करते, त्याला यूज करते. का यूज करते? कारण ते ऍक्टिव्ह असतं. स्टार्चला का यूज करत? कारण ती इनऍक्टिव्ह पार्ट आहे, तो एक पॉलिसॅकॅराइड आहे, तो एक स्टोर्ड फॉर्म असते. ठीक आहे. मग आता ज्या सेलमध्ये शुगरची क्वांटिटी जास्त असेल, शुगर म्हणजे सोल्यूट कन्सिडर करा, म्हणजे ती सेल झाली हायर कॉन्सन्ट्रेटेड. काय झाली? हायर कॉन्सन्ट्रेटेड. जिथं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते त्याला आपण म्हणतो असतो हायपर टोनिक. हे तर झालं शुगर बद्दल. असं स्टार्च बद्दल. हे ऑस्मोटिकली इनऍक्टिव्ह आहे म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन लो झालं. लो कॉन्सन्ट्रेशन झालं म्हणजे ही सेल झाली हायपोटोनिक. ओके. हायपोटोनिक जर असेल तर इथं सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असेल. इथं हायपरटोनिक आहे तर सॉल्व्हंट कमी असेल. मग सॉल्व्हंट कुठून कुठं फ्लो होईल? हाय टू लो. हे मेकॅनिझम इथं लपलं आहे. आता यांनी कसं कंपॅरिझन केलं पहा. यांनी डे टाइम आणि नाईट टाइम याच्या आधारावर त्यांनी स्वतःचा मेकॅनिझम एक्सप्लेन केलं की डे टाइमला कसं घडतं, एंडॉस्मोसिस घडते की एक्झॉस्मोसिस, आणि नाईट टाइमला. आणि कोणत्या सेलमध्ये पोहोचलो आपण? स्टोमॅटल सेलमध्ये. गार्ड सेल आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या कोण? सबसिडियरी सेल. आता मी याला इथून इरेज करतो. इथं आपल्याकडे काय आहे? गार्ड सेल. दिस इज द गार्ड सेल. ही आपण क्लोज कंडिशन कन्सिडर करून आलो पहा. क्लोज्ड स्टोमॅटा. and surrounded by
आता इथं असेसरी सेल, त्याच्यानंतर दिस वन इज द गार्ड सेल and this is the oval. Suppose the stomata is closed. डे टाइमला काय होईल पहा. आपण सुरुवातीला गार्ड सेल मध्ये काय कंडिशन करते, विद इन द गार्ड सेल एक तर हा स्टोमॅटाचा पार्ट आहे अँड वी नो दॅट स्टोमॅटा कंटेन दी क्लोरोप्लास्ट. स्टोमॅटा मध्ये काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे आणि क्लोरोप्लास्ट आहे तर सिम्पली इट अंडरगो फोटो सिंथेसिस. त्याच्याकरता काय ऍब्सॉर्ब केलं जाईल, CO2 प्लस H2 मॉलिक्यूल, या दोघांचं कॉम्बिनेशन घडेल आणि आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिस मध्ये काय बनते, ग्लुकोज. ठीक आहे. प्लांट मध्ये रेस्पिरेशनची प्रोसेस चालू आहे. जरी स्टोमॅटा क्लोज असला रेस्पिरेशन चालू आहे. रेस्पिरेशन चालू असताना CO2 रिलीज होतो. तो CO2 या ठिकाणी अवेलेबल असेल आणि ऑफकोर्स वॉटर पण अवेलेबल असेल. रूटच्या थ्रू वॉटर ऍब्सॉर्ब झालाय. मग या CO2 H2 च्या कॉम्बिनेशन मधून काय बनलं, ग्लुकोज. म्हणजे ड्युरिंग डे टाइम व्हॉट हॅपन, शुगर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. ग्लुकोज तयार झाला म्हणजे शुगरची लेवल वाढली आहे, शुगर लेवल इन्क्रीज. आणि ही शुगर कशी असते, इट इज ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह. म्हणजे यांनी कॉन्सन्ट्रेशन वाढवलं आहे. गार्ड सेल मध्ये शुगरची लेवल वाढली, सो गार्ड सेल बिकम हायपरटोनिक. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कोणत्या सेलमध्ये वाढलंय, गार्ड सेलमध्ये वाढलाय. याचा अर्थ की जी असेसरी सेल आहे या असेसरी सेलमध्ये शुगरचं प्रमाण कमी असेल. जर गार्ड सेल हायपरटोनिक बनली तर असेसरी सेल काय होईल, दिस असेसरी सेल बिकम हायपोटोनिक. हायपोटोनिक मध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असेल. इथं सोल्यूट जास्त आहे, इथं सॉल्व्हंट जास्त आहे. मग हायपोटोनिक मधून हायपरटोनिक मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूल होतील. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सबसिडियरी सेल मधून गार्ड सेल मध्ये एंटर होईल. H2O एंटर्स इन दिस वे. म्हणजे गार्ड सेल वॉटरला एंट्री देऊन राहिले. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सॉल्व्हंट मॉलिक्यूल सेलमध्ये येऊन राहिला फ्रॉम दी सराउंडिंग. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एंडॉस्मोसिस. एंडॉस्मोसिस घडल्यामुळे त्याची टर्जिडिटी वाढेल. सॉल्व्हंटची एंट्री झाली, सेल फुगून जातील. म्हणजे आपण म्हणू शकतो की सेल बिकम टर्जिड. त्याचं टर्गर प्रेशर वाढलाय, टर्जिड झाली आहे. याचा अर्थ स्टोमॅटा काय झाला, ओपन. म्हणून मी तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये सगळं सांगितलं आहे की स्टोमॅटा ओपन आहे म्हणजे काय. टर्जिड सेल आहेत, गार्ड सेल टर्जिड आहेत तर याचा अर्थ स्टोमॅटा ओपन आहे. गार्ड सेल फ्लॅसिड आहेत तर याचा अर्थ स्टोमॅटा क्लोज. लक्षात राहिलं तुम्हाला काय सांगायचं आहे. तर आपल्या बॉडीमध्ये असेच मेकॅनिझम असतात, फक्त आपल्या बॉडीमध्ये स्टोमॅटा नाहीये. पण सिंपल आहे ना, मला ह्या हाताची मुवमेंट करायची आहे. सपोज आय मुव्हिंग माय हँड, मला असं बेंड व्हायचं आहे. मी या हाताला अशा पद्धतीने मूव्ह केलाय. तर इथल्या ज्या सेल आहेत ह्या सेल काय झाल्या, ह्या सेल कॉन्ट्रॅक्ट झाल्या. कॉन्ट्रॅक्ट झाल्या म्हणजे काय, आकुंचन पावल्या, श्रंक झाल्या म्हणून त्याचं मुवमेंट केली मी. आणि जर मी असं त्या हाताला रिलॅक्स करून राहिलो, तिथल्या सेल पण रिलॅक्स झाल्या, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड झाला, सॉल्व्हंटची मुवमेंट झाली, एंडॉस्मोसिस घडलं. म्हणजे त्या रिलॅक्स झाल्या, त्या स्वेल झाल्या. असं ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ सेल, आय मीन श्रंकनिंग किंवा मग त्याला आपण म्हणतो स्वेलिंग ऑफ द सेल आपल्या बॉडीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. फक्त स्टोमॅटा नाहीये. इथं प्लांट आहे, इथं पर्टिक्युलर सेल आहे स्टोमॅटा, त्याला ओपन आणि क्लोज करण्याकरता हे मेकॅनिझम असेल. याच्या अपोजिट नाईट टाइम मध्ये काय घडेल, नाईट टाइम मध्ये फोटोसिंथेसिस घडत नाही. मग जी एक्सेस शुगर असेल ते एक्सेस शुगरचं कन्व्हर्शन स्टार्च मध्ये केलं जाईल. एक्सेस शुगरचं प्रमाण काय कशामध्ये कन्व्हर्शन केलं जाईल, स्टार्च मध्ये केलं जाईल. या स्टार्च जी आहे ही ऑस्मोटिकली इनऍक्टिव्ह असेल. इनऍक्टिव्ह असल्यामुळे काय होईल, स्टार्च ही ऑस्मोटिकली इनऍक्टिव्ह आहे म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन वगैरे वाढवणार नाही. बरोबर आहे. ऍज इट इज इनऍक्टिव्ह इट डू नॉट इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ही जी गार्ड सेल आहे ती कशी बनली, हायपोटोनिक. म्हणजे ऑलरेडी या सेलमध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण भरपूर आहे, कारण ती ऑलरेडी ओपन झाली ना, टर्जिड होती ना. टर्जिड आहे याचा अर्थ त्या ठिकाणी भरपूर सॉल्व्हंटची क्वांटिटी आहे. मग आणखी सॉल्व्हंट ऍब्सॉर्ब होईल काय,
ऍब्सॉर्ब होणार नाही. आता उलट घडेल, ह्या ज्या सर्व सीडीडी सेल आहेत ह्या हायपरटोनिक आहेत. बघ, सुरुवातीच्या कंडिशन मध्ये यांनी वॉटर लॉस केला होता, असे सरी सेल मधून वॉटर गार्ड मध्ये एंटर झालं होतं. आता अपोजिट गार्ड सेल मधलं वॉटर सबसिडरी मध्ये एंटर होईल. यारो आपण चेंज करून टाकू. मग जर या गार्ड सेलनी वॉटर लॉस केलं तर त्याचं काय घडलं, एक्झॉस्मोसिस. एक्झॉस्मोसिस घडलं म्हणजे सेल घडल्या फ्लॅसिड, आणि फ्लॅसिड गार्ड सेल आपण म्हणत असतो क्लोज्ड स्टोमॅटा. पाहून घ्या, तुम्हाला या स्टोमॅटाच्या ओपनिंग क्लोजिंग मध्ये काही अडचण आहे का? हे मुद्दे क्लिअर करा की डे टाइमला काय घडून राहिलं आणि नाईट टाइमला काय घडून राहिलं. आता हे जे आपण स्टडी करून राहिलो हे सगळ्या प्लांटसाठी आहे, फक्त याला एक्सेप्शन कोण आहे, याला एक्सेप्शन असते पण डेझर्ट प्लांट. वी आर स्टडीइंग दी एक्सेप्शन. एक तर डेझर्ट प्लांट म्हणा किंवा आपण त्याला झिरोफाइट्स म्हणतो. या झिरोफाइट मध्ये नाईट टाइमला स्टोमॅटा ओपन असतात, कारण त्याच्यामध्ये टेम्परेचर जास्त असते सराउंडिंग मध्ये, डेझर्ट प्लांट मध्ये. आणि त्या ठिकाणी डे टाइमला स्टोमॅटा हा क्लोज केला जातो, जेणेकरून ट्रान्सपिरेशन कमी घडलं पाहिजे आणि वॉटरला बॉडीनी रिटेन केलं पाहिजे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू लेविट in 1974, he described another theory to explain opening and the closing of the stomata, that is proton transport theory किंवा पोटॅशियम पंप थिअरी. आता एक मुद्दा क्लिअर करा तुम्ही, जे आपण गार्ड सेल आणि असेसरी सेलच्या बद्दल स्टडी करून राहिलो, तर टॉपिक तोच आहे. जर समजा सेल फ्लॅसिड असेल, जर समजा ती टर्जिड असेल, तर काय घडते हे सगळं आपण पाहणं. मेकॅनिझम तेच आहे, फक्त सेलला टर्जिड कोण बनवते आणि फ्लॅसिड कोण बनवते, तर त्याच्यामागे आयन ट्रान्सफर राहते. हे त्या लेविटचं म्हणणं आहे. मग आता काय कंडिशन असते बा, समजा ही क्लोज स्टोमॅटाची कंडिशन आहे. गार्ड सेलच्या आतमध्ये पहा, इथं मी प्रोटॉन्स दाखवले तुम्हाला, मोर हायड्रोजन आयन्स, आणि जे सबसिडियरी सेल आहे त्याच्यामध्ये राहतात पोटॅशियम आणि क्लोराईड आयन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे हायड्रोजन का वाढतात, हे ते एक नॉर्मल मेकॅनिझम आहे. गार्ड सेल मध्ये आयन्स का वाढतात हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे का. तर त्याच्याकरता या लेविटनं काय एक्सप्लेन केलं, डे आणि नाईट मध्ये आयन्सचं प्रोपोर्शन कसं कमी जास्त होते ते सांगितलंय. पहा, ड्युरिंग डे टाइम वी नो दॅट, आता तेच आहे स्टोमॅटा, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असेल, अंडरगो फोटोसिंथेसिस, त्याच्यामध्ये शुगर तयार होईल. शुगरचं कन्व्हर्शन स्टार्च मध्ये सुद्धा होऊ शकतं, आणि जे एक्सेस स्टार्च आहे त्या स्टार्चला ब्रेकडाऊन सुद्धा केलं जाते. आता यांनी पहा कसं एक्सप्लेन केलं आहे की डे टाइमला त्याचं असं म्हणणं आहे की स्टार्चचं कन्व्हर्शन केलं जातं मॅलिक ऍसिड मध्ये. कशामध्ये केलं जाईल, मॅलिक ऍसिड. पण लक्षात ठेवायचं आहे, आपल्या प्लांटमध्ये ज्या फिजिओलॉजीच्या प्रोसेस घडतात त्याच्यामध्ये बरेचसे ऍसिड, ऑर्गॅनिक ऍसिड बनतात. त्यातले काही स्ट्रॉंग ऍसिड असतात आणि काही वीक ऍसिड. तर हा जो मॅलिक ऍसिड आहे, इट इज वन ऑफ दी वीक ऍसिड. हा कोणता ऍसिड आहे, वीक ऍसिड. आणि वीक ऍसिडची प्रॉपर्टी आहे का इट सडनली अंडरगो डिसोसिएशन. एखादा केमिकल कंपाऊंड जर डिसोसिएट होतो तर त्याचं रूपांतर आयन्स मध्ये होत असते. त्याला जसं आता वॉटर मॉलिक्यूल असेल, सिम्पली वॉटर मॉलिक्यूल, त्याला जर आपण ब्रेकडाऊन केलं तर त्याचं डिसोसिएशन कसं मानतो आपण, H2O डिसोसिएट टू फॉर्म H+ आयन्स अँड दी OH- आयन्स. ठीक आहे, आयन्स बनले. इन द सेम वे मॅलिक ऍसिडचं जर डिसोसिएशन घडलं, इट डिसोसिएट्स, तर याच्यापासून एक बनते मॅलेट आयन. याचा आपल्याला सध्या स्टडी करायचा नाही आहे. आणि दुसरे आयन काय बनतात तर प्रोटॉन्स. कोणते बनले, H+ आयन, किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रोटॉन्स. वर्ड इज इम्पॉर्टंट.
या प्रोटॉनची संख्या कुठं वाढून राहिली, हे सगळं कुठं घडून राहिलं, दिस इज ऑल ऑकरिंग विद इन द गार्ड सेल. मग गार्ड सेल इट इज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ प्रोटॉन्स. लक्षात येते तुम्हाला. आता लक्षात ठेवा, प्रोटॉनची संख्या वाढली तर हे प्रोटॉन काय करतात, these proton try to move to the subsidiary cell. डे टाइमला काय होते, हे जे प्रोटॉन्स राहतात जे गार्ड सेल मध्ये आहेत, दे आर ट्रान्सफर इनटू दी सबसिडियरी सेल. आता पहा, प्रोटॉन गार्ड सेल मधून सबसिडियरी सेल कडे चालले, कारण इथं प्रोटॉनची संख्या जास्त आहे. तर या आयनचं कॉन्सन्ट्रेशन गार्ड मध्ये जास्त झालं, सबसिडियरी सेल मध्ये कमी असेल, तर हायर टू लो आयन ट्रान्सफर डिफ्युजन घडेल. मग जेव्हा प्रोटॉन सबसिडियरी मध्ये फ्लो होतील, तेव्हा सबसिडियरी मध्ये असणारे जे काही आयन्स आहेत, दोन असतात, पोटॅशियम आणि क्लोराईड, हे दोन्ही आयन गार्ड सेल मध्ये एंटर होतात. याला इन्फ्लक्स म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, इन्फ्लक्स. आणि प्रोटॉन निघून चालले आहेत, प्रोटॉन असेसरीकडे चालले आहेत आणि पोटॅशियम आणि क्लोराईड आयन आतमध्ये येतात. एकच आयन बाहेर चालला, दोन आयन आतमध्ये येऊन राहिले. गार्ड सेलची ऑस्मोलॅरिटी वाढेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. वाढल्यामुळे गार्ड सेल झाली हायपरटोनिक. काय घडली ते, हायपरटोनिक, कारण त्याची ऑस्मोलॅरिटी वाढली. काय घडलाय, ड्यू टू एंट्री ऑफ K+ अँड Cl- आयन. हे डे टाइमला घडून राहिलाय पा. आता याच्यामुळे काय होते पा, की त्याची पीएच जी आहे ती वाढेल. पीएच काय होईल, वाढेल. आणि म्हणून आपण म्हटलंय की ते सोल्युशन बिकम हायपरटोनिक. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा गार्ड सेल जर हायपरटोनिक आहे, तर या ठिकाणी ते सबसिडियरी सेल मधून वॉटर ऍब्सॉर्ब करतील. हायपरटोनिक सोल्युशन जर असेल किंवा सेल असेल, ती सराउंडिंग मधून सॉल्व्हंट ऍब्सॉर्ब करत असते, तर त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता असेल. म्हणजेच गार्ड सेल मध्ये काय घडेल, एंडोस्मोसिस, टर्जिड होईल आणि स्टोमॅटा बिकम ओपन. का घडलाय, ड्यू टू ऑस्मोलॅरिटी. आता इथं लक्षात ठेवा, हायपरटोनिक कंडिशन का क्रिएट झाली, ड्यू टू पोटॅशियम आयन. म्हणून तर त्या थिअरीला पोटॅशियम पंप म्हटलंय. सुरुवात कोणी केलं, इनिशिएट कोण केलं, प्रोटॉन पंपने केलाय. कारण प्रोटॉन जर बाहेरच्या साईडला ट्रान्सफर झालेच नाही तर दुसरे आयन येतच नाही. बरं, हे आयन एक्सचेंज का घडून राहिलाय, बॉडीतलं मेकॅनिझम आहे की एखाद्या सेलमधून आयन जर लॉस होऊन राहिले, तर त्या आयनची रिकव्हरी करण्याकरता ते दुसरे आयन इम्पोर्ट करतात. याला इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो. नॉर्मल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मेकॅनिझम आहे पहा, एव्हरी सेल ट्राय टू मेंटेन होमिओस्टॅसिस, स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. मग स्वतःचे आयन बाहेर निघून चालले, मग त्याला इक्विलिब्रियम बॅलन्स करण्याकरता दुसरे आयन आतमध्ये एंट्री झाले पाहिजे. ते कोणते येतात ते हे लेविकने स्टडी केलं. त्याचं म्हणणं आहे, प्रोटॉन गार्ड मधून निघून चालले काय, तर गार्ड सेल मध्ये मग दुसरे आयन्स आले पाहिजे. कोणते, तर पोटॅशियम आयन. तर म्हणून अशा पद्धतीने पहा, ती गार्ड सेल टर्जिड बनली आणि स्टोमॅटा ओपन झाला. याच्याच अपोजिट नाईट टाइम मध्ये काय होते, पीएच कमी होते. ठीक आहे, पीएच कमी झाल्यामुळे काय होऊन राहिलं, ड्युरिंग नाईट टाइम पीएच कमी असल्यामुळे काय होतं पहा, ऍब्सिसिक ऍसिड ऍक्टिव्ह होतो. बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात, प्लांट हार्मोन आहेत पहा, त्याच्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड असतो. हा एक इनहिबिटर आहे. हा K+ आणि Cl- आयन यांचे जे एंट्री चालू आहे पहा, असेसरी सेल मधून गार्ड सेल मध्ये येऊन राहिले, याला म्हणतात इन्फ्लक्स. एंट्री, इन्फ्लक्स अर्थ काय होतो, एंट्री. इफ्लक्स असेल तर एक्झिट. तर या इन्फ्लक्सला काय करतात, हे हार्मोन इनहिबिट करतात. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा आयन गार्ड सेल मध्ये येणार नाही. आयनची एंट्री न झाल्यामुळे काय होईल, गार्ड सेल बिकम हायपोटोनिक, कॉन्सन्ट्रेशन त्याच्यातलं कमी होऊन जाईल. मग हायपोटोनिक आहे तर याच्यामुळे काय होईल, त्याच्यात सॉल्व्हंटची क्वांटिटी भरपूर झाली. एक्सेस क्वांटिटी आहे तर ते वॉटरला लॉस करतील. लॉस ऑफ द वॉटर इज कॉल्ड एज एक्झॉस्मॉसिस. त्याच्यामुळे सेल फ्लॅसिड बनतील अँड फायनली स्टोमॅटा बिकम क्लोज डाऊन. बरोबर आहे. या ठिकाणी काय झालं होतं, पोटॅशियम आणि क्लोराईड आयनचं प्रमाण वाढलं होतं, म्हणून ऑस्मोलॅरिटी वाढली होती. याला पोटॅशियम पंप का नादून राहिलो आपण, तर हा जो आहे हा एक ऑस्मॉसिसचा प्रकार आहे पहा. का वाढली ऑस्मोलॅरिटी, ड्यू टू द पोटॅशियम आयन. मॅलेट पोटॅशियम म्हटलं तरी चालते याला. इट इज कॉल्ड एज मॅलेट पोटॅशियम किंवा पोटॅशियम मॅलेट म्हटलं तरी चालेल.
तर हा जे कंपोनंट आहे जो काय वाढवतो, ऑस्मोलॅरिटी वाढवतो, म्हणून त्या ठिकाणी ते एंडॉस्मोसिस करतात आणि नाईट टाइमला याच्या अपोजिट एक्झॉस्मोसिस घडते आणि अशा पद्धतीनं लेविटच्या अकॉर्डिंग स्टोमॅटा ओपन आणि क्लोज होऊ शकते. ठीक आहे. आता या चॅप्टर मधले शेवटचे काही 2-3 पॉइंट्स आहेत पहा, ते आपण बघून घेऊया. Now transpiration and photosynthesis is a compromise. कॉम्प्रोमाइज करणं एखाद्या गोष्टीशी, आपण जनरल मध्ये हे शब्द वापरत असतो. ऍडजस्ट करणं, एकमेकाला ऍडजस्ट करणं. आता इथं ह्या दोन्ही प्रोसेसचं ऍक्च्युअली मिनिंग, फोटोसिंथेसिस म्हटलं तर त्याला आपण सायंटिफिकली काय म्हणतो, इट इज द प्रोसेस इन विच सम ॲटमॉस्फेरिक कंपोनंट आर पुटिंग टुगेदर, दे आर युटिलाइज टू मेक द फूड मटेरियल. माहित आहे आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा यूज केला जाते फोटोसिंथेसिस मध्ये, कार्बन डायऑक्साइड अँड दी वॉटर मॉलिक्यूल, आणि यांचं फिक्सेशन केलं जाते इंटू दी ग्लुकोज मॉलिक्यूल. तेच ट्रान्सपिरेशनला जर आपण कम्पेअर केलं तर इट इज दी लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ज्या गोष्टीला ट्रान्सपिरेशन नावाची प्रोसेस लॉस करून राहिली आहे, त्याच सबस्टन्सला, त्याच गोष्टीला फोटोसिंथेसिस प्रोसेस काय करते, यूज. इकडे लॉस झाला, इकडे यूज झाला. मग यानं तेवढीच क्वांटिटी लॉस करायला पाहिजे जेवढी प्लांटमध्ये एक्सेस आहे, आणि तेवढं वॉटर क्वांटिटी प्लांटमध्ये राहिली पाहिजे, कारण त्याला फोटोसिंथेसिस परफॉर्म करायचं आहे. एक्सेस लॉस झाला तर फोटोसिंथेसिसवर त्याचा परिणाम होईल. जर फूड बनलंच नाही तर त्या प्लांटला प्रोड्युसर कसं म्हणाल, प्रोडक्टिव्हिटी त्याची कमी होऊन जाईल. मग या दोन्ही प्रोसेस एकमेकाला कॉम्प्रोमाइज करत असतात, बरोबर आहे. आणि तोच आपला आजचा टॉपिक आहे. सगळ्यात पहिले ट्रान्सपिरेशनचे काही पॉइंट्स पाहून घ्या तुम्ही. मेन पर्पज ट्रान्सपिरेशनचा आहे कोणता, इट इज द मेन पर्पज इज टू क्रिएट द ट्रान्सपिरेशन पूल. सांगितलंय मी तुम्हाला, रूट सॉइल मधून ज्या गोष्टी ऍब्सॉर्ब करतात, वॉटर, मिनरल, या गोष्टी प्लांटच्या अप्पर टिप पर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्या का पोहोचतात, त्याला प्रेशर कोण क्रिएट करते, कोणती मशिनरी नाही आहे. एक नॅचरल फिनॉमिना आहे की वॉटर इट इज नॉट ओनली ऍब्सॉर्ब, इट इज डिस्ट्रीब्युटेड, इट इज कंडक्टेड थ्रू आउट दी प्लांट. का होते, रूट मधून वॉटर ऍब्सॉर्ब होत आहे, लीफ मधून ट्रान्सपायर होत आहे. म्हणजे बरोबर इकडे ऍब्सॉर्प्शनचा रेट आहे, तिकडे रिलीजिंगचा प्रेशर आहे. लक्षात येतं काय म्हणायचं, इकडे ऍब्सॉर्बचा फोर्स आहे, एक पुलिंग फोर्स आहे, आणि हा फोर्स टीप पर्यंत असतो, तिकडे वॉटर लॉस चालू आहे. तर हे ट्रान्सपिरेशन पूल क्रिएट होते, म्हणून प्लांट बॉडीमध्ये इझिली सगळ्या गोष्टींचं कंडक्शन करते. त्याच्यानंतर इट सप्लाय द वॉटर विच इज निडेड फॉर द फोटोसिंथेसिस. इट कूल्स द लीफ. वॉटर लॉस केल्यामुळे त्याचे जे लीव्स राहतात त्याच्यामध्ये कुलिंग इफेक्ट घडतो, त्याला इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग म्हणतात. अॅनिमल सारखंच आहे. आपल्या इथं जेव्हा समर सीझन असते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये स्वेटिंगची प्रोसेस घडते, लॉस ऑफ दी स्वेट. घामाच्या थ्रू आपण आपल्या बॉडीतलं वॉटर लॉस करतो आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन होते. ताप आली की पहा तुम्ही, व्हेन एनीवन सफर फ्रॉम दी फीवर, तर आपण काहीतरी टॅबलेट्स घेतो, आणि आपल्याला खूप थंडी वाजते. थंडी वाजल्यानंतर काही काळानंतर आपल्याला घाम येतो. घाम येऊन गेला का आपल्याला ऑटोमॅटिकली थंड वाटतं. आहे रिझन लक्षात घेऊन आलं. म्हणजे वॉटर लॉस केल्यामुळे बॉडीला कुलिंग इफेक्ट मिळतो. इन द सेम वे इट हेल्प टू कूल द लीफ, कारण लीफ हा असा एक पोर्शन आहे विच इज द साइट ऑफ फोटोसिंथेसिस. त्याला जर तुम्ही कूल ठेवलाय, व्यवस्थित ठेवलाय, तर त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटीचा रेट वाढतो. त्याच्यानंतर इट मेंटेन द टर्जिडिटी. ऍब्सॉर्प्शनचा रेट डिपेंड असतो, आणि त्याच्यामुळे त्या प्लांटच्या सेल टर्जिड होतात, त्याचा स्ट्रक्चर, त्याचा शेप मेंटेन राहतो. इट इज ऑल अबाउट द ट्रान्सपिरेशन. तेच फोटोसिंथेसिस मध्ये इट शोज इनसॅटिबल नीड फॉर दी वॉटर. जो इथं वॉटर लॉस होऊन आलं त्याची इथं सगळ्यात जास्त गरज आहे. हा लिमिट करतो त्या फोटोसिंथेसिसला, की फोटोसिंथेसिसचा रेट प्लांट मध्ये किती असला पाहिजे. त्याचा रेट वाढेल जेव्हा ट्रान्सपिरेशन कमी होईल. हे वाढलं का ते कमी होतं. त्याच्यानंतर प्लांटनी स्वतःमध्ये एक ऍडजस्टमेंट केली आहे. पहा, आपण फोटोसिंथेसिस लेसन मध्ये या गोष्टी डिस्कस करूच. C3 प्लांट, C4 प्लांट्स असे प्लांटचे प्रकार असतात. पहा, आता एक बेसिक सध्या लक्षात घ्या. C4 प्लांट म्हणजे कोणते, तर याच्यामध्ये येतात ग्रासेस. कोणते येतात, ग्रासेस. या प्लांट मध्ये जे लीव्ज असतात त्या लीव्ज मध्ये एक ऍडजस्टमेंट आहे.
त्याला क्रान्झ अॅनाटॉमी म्हणतात आणि त्याच्यामुळे काय होते त्या प्लांटमध्ये वॉटर लॉस हा कमीत कमी होते. कसा घडते ते आपण त्या C4च्या मेकॅनिझम मध्ये पाहू. कॅम्प पाथवे, त्यानंतर HSK पाथवे त्याच्यामध्ये स्टडी केला जाईल. तर एक लक्षात ठेवा की प्लांट मध्ये C4 सिस्टम इव्हॉल्व झाली. C4 म्हणजे एक लक्षात ठेवा की इट इज द adaptation of mesophyll tissue. लीव्हज मध्ये दोन सरफेस असतात, अप्पर सरफेस आणि लोअर. त्याच्या मधातला जो पोर्शन आहे त्याला म्हणतात मेसोफिल आणि त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे की वॉटर कमीत कमी लॉस होईल आणि फोटोसिंथेसिसचा रेट हा जास्त राहील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं एक गोष्ट फोटोसिंथेसिसला लागणारे जे रॉ मटेरियल CO2 आणि H2O याला एक्सचेंज करणारं कोण आहे? ट्रान्सपिरेशन आहे. लक्षात घ्यायचं, एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठून करते? स्टोमॅटा. आणि ते पूर्ण मेकॅनिझम आपण कुठं पाहिलं? ट्रान्सपिरेशन मध्ये. या गोष्टीचा रेट जर वाढला तर तिकडे फोटोसिंथेसिस कमी होते. जी रिक्वायरमेंट फोटोसिंथेसिसची आहे ती या ठिकाणातून एक्सचेंज होणारी. म्हणजे या दोन्ही प्रोसेस जर कॉम्प्रोमाइजली चालल्या तर प्लांटमध्ये जे की फोटोसिंथेसिस आहे, जे की फिजिओलॉजी आहे ती मेंटेन होईल. म्हणून आपण टॉपिक हेडिंग दिलाय की ट्रान्सपिरेशन अँड फोटोसिंथेसिस इज अ कॉम्प्रोमाइज. ओके. इंजेक्शन, आपण जे फूड मटेरियल कंझ्युम करतो ती एक प्रोसेस आहे. आणि इजेक्शन, आपण वेस्ट मटेरियलला रिमूव्ह पण करतो. ह्या दोन्ही गोष्टी कॉम्प्रोमाइजच असतात. जर मधात काहीतरी ब्लॉकेजेस क्रिएट झाले तर याचा अर्थ तिथं बॅरियर क्रिएट होईल, प्रॉब्लेम क्रिएट होईल, मग आपण वी गेट हॉस्पिटलाइज्ड. सगळ्या गोष्टींचा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज असतं पहा. अँड इन धिस वे द बायोलॉजी helps to understand the relationship, true relationship of our cells to our body. Okay, so this is the compromise. त्याच्यानंतर या टॉपिकचे काही एक दोन शेवटचे मुद्दे आहेत पहा. दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द ट्रान्सपिरेशन. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ट्रान्सपिरेशन. आता काही बेसिक लक्षात ठेवा. टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर आहे विंड स्पीड, त्याच्यानंतर आहे ह्युमिडिटी, त्यानंतर आहे लाईट. हे झाले एक्सटर्नल फॅक्टर्स. असेच इंटरनल फॅक्टर सुद्धा राहतात पहा. इंटरनल मध्ये कोण कोणते येतात पहा. तर नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ ओपन स्टोमॅटा. वॉटर स्टेटस आणि कॅनोपी स्ट्रक्चर. पहा आता फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द ट्रान्सपिरेशन. ऍटमॉस्फिअर कंडिशन कशा असतात पहा. एन्व्हायरमेंट मध्ये टेम्परेचरचा रेट जास्त असेल तर ट्रान्सपिरेशनचा रेट पण जास्त वाढतो. विंड स्पीड, त्यानंतर ह्युमिडिटी, मॉइश्चर ऍटमॉस्फिअर मध्ये कसं आहे, त्यानंतर लाईट. ह्या सगळ्या गोष्टीची क्वांटिटी कशा पद्धतीने एन्व्हायरमेंट मध्ये आहेत. आणि आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटचे फॅक्टर एकसारखे राहत नाही. दे आर ऑलवेज अंडरगो चेंजिंग. म्हणून प्लांट टू प्लांट ट्रान्सपिरेशनचा रेट सुद्धा काय असतो? चेंजिंग असतो. आणि म्हणून वेगवेगळ्या प्लांटमध्ये फोटोसिंथेसिसचा रेट सुद्धा कमी जास्त असतो. ठीक आहे. आता बेसिक गोष्टी त्या तुम्ही थोड्याशा अंडरस्टँड पण करून घ्या. एक्सटर्नल फॅक्टर विचारले तर तुम्ही ही माहिती लिहू शकता. इंटरनल फॅक्टर विचारले तर नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा. इंटरनल म्हणजे विदिन दी प्लांट. याला आपण प्लांट फॅक्टर सुद्धा म्हणू शकतो. प्लांट मध्ये नंबर ऑफ स्टोमॅटा किती आहेत लीव्हज मध्ये आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कुठे आहे त्याच्यानुसार रेट ठरेल. प्रेझेन्स ऑफ ओपन स्टोमॅटा. स्टोमॅटा आहेत म्हणजे ओपन किती आहेत. ओपन स्टोमॅटा जास्त असतील तर ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असेल. वॉटर स्टेटस, प्लांट मध्ये वॉटरची लेवल किती आहे
त्याच्यानुसार त्या प्लांटची ऑस्मोटिक कंडिशन आपण स्टडी करू शकतो. अँड विच कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग. कॅनोपी स्ट्रक्चर, कॅनोपीचा अर्थ काय होते? इट इज द लोकेशन. म्हणजे स्टोमॅटा कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहेत प्लांटमध्ये, लीव्ज मध्ये वगैरे कुठं प्रेझेंट राहतात, त्याच्या ठिकाणावरून सुद्धा डिपेंड करते की ट्रान्सपिरेशन रेट हा कमी असेल की जास्त असेल. याच्यानंतर लास्ट आहे सिग्निफिकन्स और म्हणजे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ दी ट्रान्सपिरेशन. आता तुम्ही लक्षात घेऊ शकता पहा की ट्रान्सपिरेशनचा मेन उद्देश काय असतो? इट रिमूव्ह द एक्सेस ऑफ द वॉटर फ्रॉम दी प्लांट. प्लांटमध्ये जे की एक्सेस क्वांटिटी असेल वॉटरची ती लॉस केली जाईल, जेणेकरून प्लांटमध्ये इक्विलिब्रियम स्टेटस मेंटेन केलं जाईल. बरोबर आहे. ट्रान्सपिरेशन पूल क्रिएट होऊ शकते, त्याच्यामुळे प्लांटमध्ये ऍब्सॉर्प्शन आणि कंडक्शन दोन्ही प्रोसेसेस घडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो गॅसेस एक्सचेंज आहे, टर्जिडिटी आहे. त्यानंतर इम्पोर्ट द कूलिंग इफेक्ट. ठीक आहे. ट्रान्सपिरेशन काय विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे काय? इट इज द नेसेसरी इव्हिल असं म्हटलंय. इव्हिल म्हटलं का आपण कशाचा विचार करतो? हा, डेंजरस. आणि नेसेसरी आहे. डेंजरी आहे प्रोसेस, परंतु आवश्यक सुद्धा आहे. ट्रान्सपिरेशन घडेल तर प्लांट बॉडीमध्ये टेम्परेचर मेंटेन होईल, कूलिंग इफेक्ट घडतो, ऍब्सॉर्प्शनचा रेट ठरतो, फोटोसिंथेसिसचा रेट ठरतो. पण जर हे ट्रान्सपिरेशन एक्सेस झालं तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. म्हणजे आवश्यक तर घडलीच तर पाहिजे. एक्सेस वॉटरला लॉस करते म्हणून ते आवश्यक आहे, पण त्याचं प्रमाण जर अति झालं तर ते आपल्याला प्रॉब्लेमॅटिक राहते. आय मीन प्लांटला अँड देन टू वी ऑल्सो. आणि म्हणून त्याला म्हणायचं आहे इट इज द नेसेसरी इव्हिल. ओके. इन दिस वी हॅव कम्प्लिटेड द लेसन दॅट इज प्लांट वॉटर रिलेशनशिप. ठीक आहे. प्लांट फिजिओलॉजी मधला हा चॅप्टर फार महत्वाचा आहे. पहा, याच्यामध्ये तुम्हाला सीईटीच्या साठी बरेचसे क्वेश्चन येतात पहा, ऑस्मॉसिस आणि डिफ्युजनच्या टॉपिकवर. तर त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. या लेसनवर जे की तुम्हाला अडचणी येत असतील त्या सगळ्या अडचणी सेपरेट पेजवर काढून तुम्हाला सेंड करा. वी विल ट्राय टू सॉल्व इट. ओके.